तर सचिन अहिर यांनी हा निर्णय का घेतला याचा विचार करावा लागेल असं आता म्हटलं जाते, कारण सचिन अहिर जे अतिशय ठाकरे कुटुंबियाच्या निकटवर्ती असे मानले जात होते, कारण ठाकरे पक्षासाठी मोठा धक्का आहे, वरळी मतदारसंघासाठी मोठा धक्का आहे। बघा, एक एक शिवसैनिक महत्त्वाचा असतो, कारण शिवसैनिक जायला वेळ लागत नाही पण घडवायला फार वेळ लागतो। म्हणून कुठल्याही पक्षाचा सर्वसाधारण कार्यकर्त्यांनी देखील वेगळी वाट घेतली तर ते पक्षाच्या हानीत आहे यात काय दुमत नाही। परंतु त्यांनी का गेले हे ते भेटल्याशिवाय समजणार नाही। मला वाटते त्यांच्याशीच बातचीत आपण केलेली बरी, परंतु पक्ष नेतृत्व ह्यावरती गांभीर्याने विचार करत असेल नक्कीच, आणि भविष्यामध्ये काय याच्यावरती उपाययोजना करायची त्या आदरणीय वरळीमध्ये किती मोठं आव्हान उभं राहिले आदित्य ठाकरेंसाठी 29 साठी असंही चर्चा आता सुरू झालेली वाटते की मोठं आव्हान ठरेल सचिन अहिर। बघा, मी ज्या पक्षशिस्तीमध्ये वाढलो आहे, पक्ष हा कार्यकर्ता घडवत असतो, पक्ष हा नगरसेवक घडवत असतो, पक्ष हा आमदार घडवत असतो, आमदार पक्ष घडवत नसतो। आमदाराचं असेल, खासदाराचं असेल, नगरसेवकाचं असेल, योगदान नक्कीच असते, परंतु पक्षाची मतं असतात, ती कोणाची व्यक्तिशः मतं नसतात। म्हणून मला वाटत नाही की वरळी विधानसभेमध्ये फार काय घडेल, कारण यापूर्वी देखील आमच्या सुनील शिंदेंनी त्यांचा पराभव केला होता आणि प्रत्येकाचं एक व्यक्तिगत वलय असते, परंतु पक्षाला फार मोठा धक्का असं मला स्वतःला वैयक्तिक वाटतं। आता शिंदे गटाचे नेते म्हणतात, महायुतीचे नेते म्हणतात की उद्धव ठाकरेंनी आत्मचिंतन केलं पाहिजे, त्यांच्या जवळचे व्यक्ती सुद्धा आता सोडून चालले। आत्मचिंतन करायची गरज आहे पक्ष नेतृत्वाला? पक्ष नेतृत्व नेहमीच चर्चा करत असते, पक्ष नेतृत्व नेहमीच वेगवेगळ्या विषयांवरती चर्चा होत असते। याबाबत उद्धवजी जो काय निर्णय घेतील तो योग्यच असेल असं मला वाटतं। फक्त पदासाठी गेले असं वाटतंय उपसभापती हे मी आता कसं सांगू नये, बघितलं, कारण की त्यांनी थेट जाऊन पक्षप्रवेश करायच्या आधीच त्यांनी जाऊन अर्ज भरलेला आहे। हे सगळं चित्र बघितल्यानंतर, फोटो बघितल्यानंतर असं वाटत नाही तुम्हाला? प्रत्येकाचं वैयक्तिक मत वेगवेगळं असते। काही लोक स्वार्थापोटी जातात, काही लोक ध्येयापोटी जातात, काही लोक रागापोटी जातात। आता ते कशापोटी गेलेत हे भेटल्यावरती मी नक्की विचारेन। तर सध्या ठाकरेंच्या नेत्यांच्या प्रतिक्रिया आपण पाहतोय। नेमके सचिन अहिर का गेले हे आता याचा विचार करावा लागेल, त्यांना विचारावं लागेल असं म्हणतात, कारण ठाकरे कुटुंबाचे अतिशय निकटवर्ती अशी सचिन अहिर यांची ओळख होती। पक्षांतराच्या लाटेत ते ठाकरेंसोबत होते, मात्र अशा पद्धतीने सचिन अहिर यांनी आता ठाकरेंची साथ सोडली आणि ते आता शिवसेनेत.